त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वराची जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलांसाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. इलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतीस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. प्रेज द लॉर्ड. किती लोकांनी भाकर हा शब्द ऐकला? पहिल्या 7व्या अध्यायामध्ये, पहिले 17व्या अध्यायामध्ये 1 ते 7 वचनामध्ये भाकर शब्द कुठं आहे सांगा ना? कुठे आहे? बायबल आहे तुमच्याकडे? किती लोकांनी बायबल आणलेले? किती अध्यायामध्ये? 17वा अध्याय. आणि किती वचन? 6 वचनामध्ये काय सांगितलंय? वाचा. कावळे त्यास भाकरी व मांस. कावळे त्यास भाकर. आज सगळ्यात महत्वाचा भाकर विषय. मला भाकर. भाकर म्हणल्यावर मजा वाटली ना? कोणी कोणी म्हणतात घरची भाकर नाही आवडत त्यांना, मग चला चुलीवरच खायला चला. आता कोण काय आणतील काय माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय आहे? भाकर. तर या ठिकाणामध्ये काय ऐकलेलं आहे? कावळे इल्याला काय आणून देत आहे? भाकर आणून देत आहे. इल्या कोण आहे? जर तुम्ही आणि मी देवाचे लोक असणार आहे तर परमेश्वर तुम्हाला मला काय आणून देणार आहे? भाकर आणून देणार आहे. मला एक शरीरासाठी भाकर लागते. असा हात करा. मला शरीरासाठी भाकर लागते. आणि शरीराच्या आतमध्ये जो आहे त्याच्यासाठी एक भाकर लागते. आणि ती भाकर म्हणजे काय आहे? देवाचं वचन आहे. तुमच्या आणि माझ्या आत्म्यासाठी लागणारी रोटी म्हणजे काय आहे? देवाचं वचन आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं, मत्ती कृषी वर्तमान याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगणार आहे. हालेलुया, हालेलुया. मग आता किती प्रकारच्या रोट्या पाहिजेत तुम्हाला? 2 प्रकारच्या भाकरी पाहिजे. किती लोकांना भाकर पाहिजे? शारीरिक भाकर पाहिजे? मोठा हात म्हणजे अर्धी भाकर पाहिजे का? कशी भाकर पाहिजे? पूर्ण भाकर पाहिजे. एक शरीरासाठी. हात करा. एक शरीरासाठी आणि दुसरा आत्म्यासाठी. शरीरासाठी परमेश्वर तुम्हाला पुरवणार आहे. पण तुम्हाला मला काय करायचंय? परमेश्वर तुम्हाला मला काय सांगत आहे ते करायचं आहे. इल्याने काय केलेलं आहे? इल्याने परमेश्वराचं ऐकलेलं आहे. परमेश्वर म्हणलेलं आहे 3.5 वर्ष काय पडणार? दुष्काळ पडणार आहे. इल्या लगेच कुठं निघालेला आहे? बायबल मध्ये सांगितलं. कुठे गेला? त्या वचनामध्ये वाचा. 17वा अध्याय आणि 1-2 वचन पटापट वाचा. गिलादमधील तिशबी या गावात एलिया हा संदेष्टा होता. एलिया अहाब राजाला म्हणाला, मी इस्रायलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही. त्याला कोणच्या बायबल मध्ये सांगितलं? करीन तोहर आहे. त्या करीन तोहर जवळ इल्याला काय करायला लावलेलं आहे? जायला सांगितलेलं आहे. इल्याने कोणाचं ऐकलेलं आहे? आत्मिक परमेश्वराचं ऐकलेलं आहे. जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा असेल तर तुम्हाला आत्मिक गोष्टी कळणार आहे, नाहीतर कळणार नाही तुम्हाला. हालेलुया. ज्यावेळेस तुमचा आणि माझा बाप्तिस्मा होतो, बाप्तिस्मा झाल्यानंतर तुम्हाला आत्मा भेटत आहे. आणि हा आत्मा ज्यावेळेस तुम्हाला भेटत आहे, हा आत्मा तुम्हाला देव काय बोलत आहे ते सांगणार आहे. तोपर्यंत काही समजणार नाही. तुम्हाला नुसती शरीराच्या भाकरीचं पडेल. आणि शरीराची भाकर कोण देणार आहे? मला शैतान आहे. पण जर देवाकडून तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला आत्मिक रोटी पण मिळेल आणि शारीरिक रोटी पण मिळेल. आणि देवापासून जी रोटी तुम्हाला मिळणार आहे, ती रोटी मध्ये काय असणार आहे? बरकत असणार आहे, यश असणार आहे, समाधान असणार आहे, सर्व काही असणार आहे. हालेलुया. इल्याकडे आत्मिक रोटी पण आहे. आणि परमेश्वर त्याच्यासाठी एरोप्लेन तयार केला. काय तयार केलं? एरोप्लेन तयार करा स्टाईल मध्ये. एरोप्लेन तयार केलं. आणि एरोप्लेन द्वारे, कोणतं एरोप्लेन आहे? जरा हात करा असे. कोण आलेला आहे?
कोण आहे? सांगा ना, तुम्ही कशाला काळजी करता? पहिले पेत्र 5:7 मध्ये सांगितलं, त्यावर आपल्या चिंता टाका, कारण की तो तुमची आणि माझी काय करत आहे? काळजी करत आहे. तुम्हाला भाकर पाहिजे, परमेश्वर देणार आहे. तुम्हाला नोकरी पाहिजे, परमेश्वर देणार आहे. तुम्हाला काय पाहिजे, परमेश्वर देणार आहे. पण तुम्हाला मला काय करायचं? परमेश्वराकडे यायचं आहे. किती वाजता यायचं परमेश्वराकडे? मी कोणाकडे पाहणार आहे? जे उशीर आले त्यांच्याकडेच पाहणार आहे. किती वाजता यायचं? काही लोकांनी मानच खाली करून टाकल्या. किती वाजता यायचं? 10 वाजता यायचं. 10 वाजता तुम्ही आल्यावर परमेश्वर तुम्हाला काय देणार आहे? भाकर देणार आहे. कोणची भाकर देणार आहे? आत्मिक भाकर देणार आहे. कोणची भाकर देणार आहे? शारीरिक भाकर देणार आहे. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना आनंद होते? कोण देणार आहे भाकर? आईला भाकर कोणी दिलेली आहे? परमेश्वराने दिलेले. मत्ती 4:4 मध्ये काय वचन वाचलं आपण ते? हा, अजून कोणीतरी एक आवाजामध्ये वाचा. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असं शास्त्र लेख आहे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. वचनाने तुम्ही आणि मी काय करणार आहे? कशाने जगणार आहे? बोला ना, कशाने जगणार आहे? हालेलुया, हालेलुया. अजून एक वचन काढा. मत्ती याचा 7वा अध्याय आणि 24, 25, 26, 27. काठी कुठे आहे? हा, काठी घ्या. हा, वाचा 24 पटापटा. यास्त जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून. अगोदर काय सांगितलं? मनुष्य कशाने जगणार आहे? वचनाने जगणार आहे. जिल्ह्याकडे काय आहे? देवाचं वचन आहे. जर तुमच्याकडे माझ्याकडे देवाचं वचन नसलं तर तुमचा माझा नाश होणार आहे. इल्या काय कुठं पाहिलेलं नाही? परमेश्वर म्हटला ओळाकडे नाही. काय आलं त्याच्याकडे? काय होतं? बोला ना, काय होतं त्याच्याकडे? वचन आहे. वचन असल्यामुळे त्याला आत्मिक रोटी आहे. त्याच्याकडे आत्मिक भाकर आहे. आत्मिक भाकर म्हणजे काय आहे? देवाचं वचन. जर तुमच्याकडे देवाचं वचन असेल ना, तुम्हाला नोकरी नसू द्या, परमेश्वर भाकर आणून देईल तुम्हाला. कावळ्याद्वारे आणेन, माणसाद्वारे आणेन, भावाकडून भेटून तुम्हाला दुनियातून माणसं येतील तुमच्याकडे भाकर घेऊन येणार आहे. काय पाहिजे? काय पाहिजे? शेजारच्याला सांगा. काय पाहिजे? चमत्कार नाही. असं करा, चमत्कार नो. आम्हाला काय फरक नाही पडत. चमत्कार येशू आमच्याकडे, येशूकडे आम्हाला चमत्कार होणार आहे. येशू असला तर काय होणार आहे? हे चमत्कार काय आहे? वाफ आहे म्हणा. वाफ काय आहे? वाफ आहे. वाफ किती लोक पाहतात सकाळी पाणी ठेवल्यावर? वाफ काय होणार आहे? निघून जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला वाफेने तुमच्या आंघोळ होणार नाहीये, तुमच्या आंघोळ होणार पाण्याने होणार आहे. तसं सगळ्यात महत्वाचं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचं वचन पाहिजे. ही आपल्यासाठी भाकर आहे. हालेलुया. कशाने जगणार आहे? हा, बोला ना, कशाने जगणार आहे? शैतान पण आहे ना, कशाला घाबरतो माहितीये का? कशाला घाबरतो? त्याला पण वचन माहिती. मत्ती वर्तमानात 4वा अध्याय तुम्ही वाचा. येशूची परीक्षा झालेली आहे त्या ठिकाणामध्ये. कोणी पाहिलेली आहे? शैतानाकडून. हे ऑर्डर कोणून मिळालेली आहे? परमेश्वराकडून. आणि मग त्या शैतानाला येशू ख्रिस्ताने कसं हरवलेलं आहे? वचनाने हरवलेलं आहे. काय पाहिजे? वचन पाहिजे ना आपल्याकडे. वचन. तुम्ही म्हणता माझ्याकडे लाली पावडर, तेल, पाणी, अजून कापड फेकून द्या. आता कुठेतरी ते काय करा? शेजारच्या मला फेकून द्या. काय करा? तेल पाणी काही नाहीये. तुम्ही आता चर सुटल्यानंतर पाणी घ्या आणि कशात टाका? जमिनीवर टाका. ते जमिनीत टाकल्यानंतर काय होणार आहे? जिरून जाणार आहे. तेल पण काय करा? जमिनीमध्ये टाका, जिरून जाणार आहे. पण वचन, तुम्हाला सांगतो, आपण मेलं तरी वचन जिवंत आहे. बायबल मध्ये सांगितलं. मार्क याचा 13वा अध्याय आणि 14 वचनामध्ये वाचा. 13 मार्क
पटापट काढा. जेथे ओसाडीचा अमंगळ पदार्थ नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल. सॉरी 13:31. आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. सगळं काय होणार आहे? सगळं काही नष्ट होणार आहे, पण बायबलचं वचन सांगितलेलं आहे माझी वचन नष्ट होणार नाही. काय पाहिजे तुमच्याकडे? सांगा ना काय पाहिजे? तेल कुठून आणला असेल तर काय करा, आजच डोक्याला लावा. त्याच्यामध्ये काही नाही. तुमच्याकडे वचन असेल तर तुमच्यामध्ये काय आहे? सामर्थ्य. म्हणा सामर्थ्य. जर असं बॉडी फुगल म्हणा सामर्थ्य. काय वचन नसेल तर तुम्ही वाळके. तो शैतानाची चापड मारीन. मग काय करीन? जरा स्टाईल मध्ये करा. काय मारीन? चापड मारीन. पाहायचं असलं तर एखाद्या वेळेस तुम्हाला ट्राय करायला लावतो मी. मागच्या रविवारी मी होतो ट्राय, मी केलं तर अख्खे पळून गेले माग. प्रेस लॉर्ड. पण पुढच्या वेळेस मी म्हणन तुम्ही वा पुढं. मग तो शैतान काय म्हणतो बघा. मग हालेलुया. बघायचं का? बायबल मध्ये काय सांगितलं? आकाश पृथ्वी नाहीसे होतील पण माझं वचन नाहीस होणार नाहीये. म्हणजे देवाचा शब्द आहे तो तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये पाहिजे, डोक्यामध्ये पाहिजे, अंतःकरणामध्ये पाहिजे, विचारामध्ये पाहिजे, इच्छा शक्ती, कल्पना शक्ती, अरे देवाने जे बॉडीतला जो पार्ट दिला त्याच्यामध्ये पाहिजे. पुढे लावायला सांगितलं देवाचं वचन मनगटात. अजून कपाळपट्टीवर. दरवाजातून आल्याला पाय तुम्हाला काय दिसतं? तिथं वचन दिसतं. येशूचा फोटो दिसतो का इथं? कुठं येशू फोटोत राहत नाहीये. येशू कशामध्ये राहतोय? आपल्यामध्ये राहतो. ना आपल्यामध्ये वचन जर असेल तर तो येशू आपल्यामध्ये राहणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पाय दुखतेत का तुमचे? पाय दुखतेत का? प्रामाणिक सांगा. आपण उभं राहू. नाही दुखत का? दुखतेत का? उभं राहा. सगळे उभं राहू आपण. तर तुमच्या जीवनामध्ये दुष्काळ जर असला तर तुमच्या जीवनामध्ये काय पाहिजे? वचन. मला वचन पाहिजे. परमेश्वर तुमच्या संगती बोलला पाहिजे. कोण बोलला पाहिजे? परमेश्वर आता बोलतोय. मला परमेश्वर तुमच्या संगती बोलतोय. परमेश्वर देवाच्या सेवकामधून बोलत आहे. परमेश्वर कुठून बोलत आहे? वचनातून बोलत आहे. परमेश्वर तुम्हाला मला काय करत आहे? पास्टरद्वारे काय करत आहे? बोलत आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये काय पाहिजे? वचन पाहिजे. वचन असला तर 3.5 वर्ष दुष्काळ असू द्या तुम्हाला वाकर भेटल. शेजारच्याला वाकर भेटणार नाही. इल्या वाकर खात होता पण राजा उपाशी होता. बघा ना किती लोक. तुम्हाला माहितीये का? जर तुमच्याकडे माझ्याकडे वचन असेल तर वचन दुधारी तलवार आहे. काय म्हणा असं करा दुधारी तलवार आहे. किती लोक काही लोक करीत नाही. म्हणजे वचन नको की त्यांना वैतक नको ती तिला. वचन काय आहे? दुधारी तलवार आहे. तलवार कुठे पाहिजे? संगती पाहिजे. आहे का तलवार तुमच्याकडे? दाखवा मला किती लोकांनी तलवार आणली. हालेलुया. काही लोक म्हणतात मोबाईल मध्ये शैतान काय करेन माहिती का? अचानक एखादा आप येईन त्याच्यामध्ये काही वाईट वाईट चित्र येतात. मग तुझं लक्ष कुठे गेलं? तलवार कुठे गेली? गायब झाली. तुझं मन बिघडलं म्हणजे संपला विषय. तो बिघडवण्याचं काम कोण करीन? शैतान. तलवार कुठे पाहिजे? मी जरी गेलो तर तलवार असती. मला विचारा पाठीमाग सिस्टर कुठे गेल्यात? दिसा ना मला. उभे राहा. माझं बायबल दिसतं का नाही तुम्हाला? स्मशानभूमीत लग्नात किती लोकांनी पाहिले माझ्या हातात बायबल? कुठं जाऊ द्या माझ्याकडे संगतीचे बायबल. काय वचन सांगितलं मी? दुधारी तलवार. 8:12 मध्ये वाचा. इब्री करास 8:12. सॉरी 4:12. कारण देवाचे वचन सजीव. देवाचे वचन. बसा खाली. बसा बसा खाली. खाली बसा. म्हणा देवाचे वचन काय सांगितलं? कारण देवाचे वचन सजीव. देवाचे वचन सजीव, सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून हा जीव व आत्मा
चांदे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आणि त्यांच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणती निर्मिती नाही, तर ज्याच्या बरोबर आपला संबंध आहे. काय सांगितलं? देवाचे वचन सजीव. सजीव या शब्दाचा अर्थ काय आहे? जिवंत. तुम्ही आहेत का? आवाज आहे ना मला. हालेलुया. देवाचं वचन काय आहे? काय आहे? जिवंत. लहान लेकरांनी पण ऐकायचं. तुमच्याकडे काय पाहिजे? देवाचं वचन. तरुण मुलांकडे काय पाहिजे? देवाचं वचन. मागचे वयस्कर असलेलं पण काय पाहिजे? देवाचं वचन आरसा आहे. जर तुमच्याकडे माझ्याकडे आरसा नसेल तर तुमचा माझा चेहरा आपल्याला दिसणार नाही. तुमच्याकडे माझ्याकडे मॅप नसेल तर तुम्ही आणि मी मुंबईला इतर ठिकाणी जाऊ शकत नाही. तुमच्याकडे माझ्याकडे देवाचं वचन असेल तर देवाच्या राज्यात तुम्ही आणि मी जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. पण वचन कसं आहे? काय सांगितलं? सजीव. सजीव या शब्दाचा अर्थ काय आहे? जिवंत. कसं आहे? जिवंत आहे. तुम्हाला माहितीये का? म्हणा एलिया, सॉरी आलिशा म्हणा. आलिशा मेला आणि त्याला कबरेत पुरलं. बोला ना, कशात पुरलं? कबरेत पुरलं. आणि एक व्यक्ती एक मुलाला आणून त्याच्या कबरेवर काय केलेलं आहे? उरलेला आहे. पण त्याच्या हाडाचा स्पर्श आलिशाच्या हाडाला काय झाला? आणि झाल्यानंतर तिथं काय झालेलं आहे? तो मुलगा काय झालेला आहे? जिवंत झालेला आहे. का झालेला आहे? कारण की आलिशाकडे काय आहे? देवाचं वचन आहे. जर तुमच्या आणि माझ्याकडे देवाचं वचन असेल तर ते वचन म्हणजे काय आहे? जिवंत आहे. वचन कसं आहे? जिवंत आहे. आणि ते कोणाकडे होतं? येशूकडे होतं. बायबल मध्ये काय सांगितलं? सजीव. त्याच्यानंतर सक्रिय. सक्रिय या शब्दाचा अर्थ काय आहे? क्रिया करणार, कार्य करणार. त्याच्यानंतर काय सांगितलं? कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा कसं आहे? तीक्ष्ण आहे. पुढून पण लागणार, मागून पण लागणार. हालेलुया. अजून जीव. आता या जीवामध्ये काय माहितीये का? या जीवाला बुद्धी म्हणतात. मला बुद्धी म्हणतात. या बुद्धीमध्ये काय आहे? विचार शक्ती आहे, इच्छा शक्ती आहे, कल्पना आहे, वासना आहे. या 5-6 गोष्टीचा काय आहे याच्यामध्ये समावेश आहे. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये सांगितलं मी तुम्हाला? जीवामध्ये. जर हे वचन कशामध्ये जातं? काही काय लोक म्हणतात माझ्या मनावर ताबा नाही. पण ज्या वेळेस तू वचन ऐकणार आहे, वचन ऐकल्यानंतर ते वचन कुठे जाणार आहे? तुझ्या जीवामध्ये घुसणार आहे, तुझ्या मनामध्ये घुसणार आहे, तुझ्या विचारांमध्ये घुसणार आहे आणि बदल होणार आहे. काही काही लोक म्हणतात माझे विचार बदलत नाही, घाण विचार येतात, वाईट विचार येतात, असं होतं तसं होत आहे. मला तुम्हाला सांगायचं काय आहे? तुमच्या विचारांमध्ये ज्या वेळेस वचन घुसणार आहे, वचन घुसल्यानंतर तुमचे वाईट विचार काय होणार आहे? बदलून जाणार आहे. हालेलुया. वचन काय काम करतं कळलं का तुम्हाला? किती लोक माझ्या बरोबर आहे? वचन कुठं पाहिजे? म्हणा जीवामध्ये. म्हणा पहिले करीन काढा. पहिले करीन मध्ये मी तुम्हाला सांगतो जीवाविषयी काय आहे तिथं. मला काढू द्या. हा, याचा 14वा अध्याय आणि 14 वचन 14. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करीतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. काय आहे बुद्धीमध्ये? बुद्धीमध्ये तुम्हाला मी बुद्धीला काय म्हटलेलं आहे? जीव म्हणजे मन. म्हणा जीव म्हणजे मन. मग आता या बुद्धीमध्ये, मनामध्ये काय आहे? बुद्धीमध्ये कल्पना शक्ती आहे, इच्छा शक्ती आहे, विचार शक्ती आहे आणि भावना याचा काय आहे? समावेश आहे. आणि तिथं वचनामध्ये काय ऐकलंय तुम्ही? नाही नाही नाही. 12 वचनामध्ये काय सांगितलं? जीव. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव. कुठं घुसणार आहे वचन? बोला ना, सगळे बोला ना. कुठं घुसणार आहे? जीवामध्ये. काय सांगितलं मी तुम्हाला? बुद्धी आहे, मन आहे, विचार आहे,
इच्छा शक्ती आहे, कल्पना शक्ती आहे, आणि शेवटी काय सांगितलं? भावना. याच्यामध्ये घुसणार कोण? घुसणार आहे देवाचं वचन. त्याच्यामध्ये घुसवा बरं मनामध्ये कोणाला तरी. कोणतं औषध आणा बरं? तुमच्या ह्या 5 गोष्टीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. 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 कोण घुसणार आहे याच्यामध्ये? बुद्धीमध्ये, इच्छा शक्तीमध्ये, विचार शक्तीमध्ये, कल्पनामध्ये, भावनामध्ये कोण घुसणार आहे? तुमचे इंजेक्शन घुसणार आहे का त्याच्यामध्ये? ओ डॉक्टरला म्हणा माझे विचार बदलण्यासाठी गोळ्या द्या. डॉक्टरला म्हणा माझं मन बदलण्यासाठी गोळ्या द्या. डॉक्टर म्हणून बाबा माझ्याकडे त्याची गोळी नाहीये. किती लोक माझ्या बरोबर आहे? कोण काम करणार आहे? मनाचे विचार कोण बदलणार आहे? किती लोकांना कळतंय? कळतंय का? मला एक स्माइल द्या जरा, पाहू द्या. स्माइल द्या. दात दाखवा मला तुमचे. क्या तुम क्लोजअप करते हो क्या? कुठं हो तुम्ही? डॉक्टरला म्हणा मला माझे विचार बदलायसाठी गोळी द्या. बदलू शकणार आहे का? कोण बदलणार आहे? देवाचं वचन तुमचं मन बदलणार आहे. देवाचं वचन तुमचं विचार बदलणार आहे. देवाचं वचन तुमच्या कल्पनामध्ये कार्य करणार आहे. मनामध्ये, बुद्धीमध्ये, इच्छा शक्तीमध्ये देवाचं वचन काम करणार आहे. तुम्हाला एक सांगतो, मी पहिलं ड्रिंक करायचो. काय करायचो? ड्रिंक करायचो. आणि ड्रिंक करत असताना सगळ्यात महत्वाचं माझ्या मनामध्ये विचारायचे. काय विचारायचे? आता परत जाऊन प्यावं. काय व्हायचं? आता परत जाऊन प्यावं. पण मी म्हणलं परमेश्वरा म्हणजे असं कसं काय व्हायला पाहिजे? नाही पाहिजे बरं का, असं नाही व्हायला पाहिजे. मी परमेश्वराकडे मी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्याने परमेश्वराने वचन दिलं मला. देवाचं वचन कसं आहे? सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून साधे मज्जा, जीव, पुढे काम सांगितलेलं आहे. जीव आत्मा यांना भेटून आरपार जाणार आहे. तुमची तलवार मनामध्ये घुसू शकत नाही. ती फक्त मेंदू मारू शकते. काय मारू शकते? इंजेक्शन मेंदूला देणार आहे. विचार नाही बदलणार. मेंदू खराब होऊन जाईल. तुमचा मेंदूला प्रॉब्लेम झाला असेल, तुमचे विचार तुम्हाला बदलायचा असेल तर देवाचं वचन तुम्हाला ऐकावं. काय महत्वाचं आहे? तेल ट्रान्सफर करा बरं. तेल ले लोक तेलावर विश्वास ठेवतात. तेलाने बरं झालं. तेलात काय आहे? पेट्रोल लावा मग. तेल कार्य करणार नाही, घुसणार काय आहे? देवाचं वचन घुसणार आहे. किती करोडाचं इंजेक्शन आणा, डॉक्टरला म्हणा करोडाचं इंजेक्शन लावा माझे विचार बदलायला. मी डॉक्टरला मान देतो, सन्मान देतो, रिस्पेक्ट करतो. ते आपल्यासाठी म्हणा, आपल्यासाठी. पण मन बदलायची गोळी नाही त्यांच्याकडे. विचार बदलायची गोळी नाही त्यांच्याकडे. ते शरीरात तुमच्या कशामध्ये तुमच्या शरीरामध्ये इंजेक्शन घुसू शकते. प्रेज द लॉर्ड. पण बाकीच्या इतर गोष्टीमध्ये ते काय करू शकत नाही. हालेलुया. मग काय सांगितलं मी तुम्हाला? जीवामध्ये काय? जीवामध्ये कार्य करण्याचं काम कोणाकडे आहे? कोण कार्य करणार आहे? बोला ना. बायबल मध्ये सांगितलं येण्याकडे देवाचं वचन आहे. कोरिंथ वळावर जाऊन बसलेला पाण्याच्या ठिकाणी. परमेश्वराने त्याला काय केलं? पाण्याच्या ठिकाणी नेऊन बसवलं. इल्या बसला तिथं. आपण असतो तर काय केलं असतं काय माहिती? आपण म्हणलं असतो काय परमेश्वर नसतं पाणी प्यायला आणलं का मला इथं? 17 वाजता काढा आता परत. आणि त्याच्यानंतर एक जणांनी इब्री 4:12 राहू द्या. आपण असतो तर आपण काय म्हणलं असतो? अरे काय देव आहे, मला पाणी प्यायला इथं आणलं का? वाचा त्याच्यामध्ये परत एकदा. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देन समोरच्या करीत ओळा नदीत लपून. परमेश्वराचे वचन त्याला आलेलं आहे. येथून निघून कुठं जा? देवाचं वचन तुम्हाला काय दाखवणार? दिशा पण दाखवणार आहे.
काय दाखवणार आहे? बोला ना, दिशा दाखवा. दिशा पाहायला इकडे तिकडे जाऊ नका, उलट दिशा चुकल. देवाचं वचन काय दाखवणार आहे तुम्हाला? काय काय लोक शाणे मोबाईल. आता पाहू आपण आपल्याला पुढे जायचे, काय जायचे, काय करायचं. गुगलला विचारते, गुगलला विचार मला स्वर्गात जायचे. तो काय प्रश्न आहे गुगलचा? काय बोलत होतो? रॉंग असलं तर, रॉंग असलं तर काय बोलतो गुगल? काहीच सांगत नाही, काहीतरी बोलते ती, शब्द वापरते ती लेडीज. बरोबर? गुगलला काय म्हणा? स्वर्गात जायचे. घेऊन जाणार आहे का? हा, माझा विषय काय आहे? दिशा दाखवणारा देवाचं वचन आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये? वाचा. येथून निघून पूर्व दिशेत जा. किती वचन आहे? 3. हा, 3 वचन सगळ्यांनी वाचा. येथून निघून पूर्व दिशेत जा. हा, देव त्याला काय दाखवत आहे? दिशा दाखवत आहे. इथून निघून तो कुठं जायचा आहे? पूर्व दिशेत. अजून काय सांगितलं? तुम्ही पटापट वाचा रे. यार्देन समोरच्या करीत ओळा नजीक लपून राहा. हा, इथून पुढं पूर्व दिशेत जा. त्याच्यानंतर यार्देन समोरच्या करीत ओळा नजीक. यार्देन मध्ये जायला लावलेलं नाहीये. कुठं जायला लावलेलं आहे? करिंथ नावाचा जो ओळ आहे, जे डबकं आहे, त्या डबक्याच्या ठिकाणी परमेश्वराने त्याला काय करायला लावलेलं आहे? जायला लावलेलं आहे. परमेश्वर म्हणतो पूर्व दिशेला जा. परमेश्वर म्हणतो यार्देन पलीकडे जा. तर जायचं आहे. परमेश्वर जर म्हणत आहे करिंथ ओळ्यांमध्ये राहा, तर राहायचं आहे. करिंथ ओळ्याजवळ काय तुम्हाला? पण आशीर्वाद आहे. बोला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इकडं तिकडं पळून उपयोग आहे का? या चर्चला पळ, त्या चर्चला पळ. यार्देन मध्येच गेला असतं तर त्याला काय रोटी मिळाली असते का? भाकर मिळाली असते का? यार्देन मध्ये भाकर नाहीये. पूर्व दिशेला भाकर नाही. त्याला कुठं जायला लावलेलं आहे? करिंथ ओळ म्हणजे जे ठिकाण परमेश्वर तुम्हाला मला वचनातून सांगत आहे, तिथं जायचं आहे. किती लोक जागे? हालेलुया आला पाहिजे. कोणत्या ठिकाणी जायला लावलेलं आहे? करिंथ ओळ. देवाचं वचन तुम्हाला योग्य चर्च दाखवेल. देवाचं वचन तुम्हाला दिशा दाखवेल. देवाचं वचन तुम्हाला कोणत्या नोकरीच्या ठिकाणी राहायचं ते सांगणार आहे. देवाचं वचन तुम्हाला व्यसनातून बाहेर काढणार आहे. देवाचं वचन तुम्हाला आजारातून बाहेर काढणार आहे. देवाचं वचन तुम्हाला त्रासातून बाहेर काढणार आहे. हालेलुया. मी उदाहरण आहे त्याचं. म्हटलं काय प्रार्थना आहे? लोक हालेलुया बोलतात आणि बाहेर जाऊन तंबाखू खातात. येशू इकडे, येशू कायम पाहायचो मी एका ठिकाणी. पण तुम्हाला सांगतो, एक ठिकाणी मी प्रार्थनेला बसलो. मला येशू कोण आहे? तू माझे जीवन बदल. आणि तुम्हाला सांगतो त्या क्षणाला मी रडलो. त्या ठिकाणामध्ये रडल्यानंतर देवाने मला स्पर्श केला आणि स्पर्श केल्यानंतर सगळ्या व्यसनामधून एकटी बाहेर काढलेला आहे. काय केलं? कुणी बाहेर काढलं मला? देवाच्या वचनाने बाहेर काढलं. कुणी बाहेर काढलं मला? तुम्हाला ब्रदर बाहेर नाही काढणारे, पास्टर बाहेर काढणारे नाहीये, कुठली बहीण भाऊ कोणी नाही. तुमचं माझं नाव लावायचं नाही. येशूने बाहेर काढलेलं आहे. काय काय लोक आम्ही प्रार्थना केली, बरं वाटलं, आम्ही आणलं, आम्ही केलं. तुला जर असं म्हणायचं असं ना, तुला चापड भेटल. मग देवापासून काय भेटल? चापड. कोण आहे? कोण काढतंय? हा, ऍड्रेस कोण आहे? मला ऍड्रेस देवाचं वचन आहे. देवाचं वचन तुम्हाला बाहेर काढत आहे. देवाचं वचन तुमचं तारण करत आहे. देवाचं वचन काय करत आहे? बरं करत आहे. या 53:5 मध्ये काय म्हटलं? काय कुणी बाहेर काढलं? मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. मी तुम्हाला बरं करतो का? मी बरं करीत नाहीये. मी बरं करायला कोण आहे? मी शून्य आहे, झिरो आहे. माझी लायकी पण नाहीये. भूत कोण काढतं? पास्टर काढतात का? पास्टर नाही, येशू करतो ते सगळं. देवाचं वचन करत आहे. मी काही करत नाही आणि झिरो आहे. काय सांगितलं वचनामध्ये? हा, वाचा 53:5. कोण आरोग्य देत? मला कोण आरोग्य देतोय? मला येशू आरोग्य देतोय. शेजारच्याला म्हणा तेल देत नाही बाबा. अजून काय? पाणी देत नाही बाबा.
अजून काय कापड आणला असं तर फेकून द्या. काय काय लोक इतके येडे आहेत, पर त्यांनी इकडून येरुशलेमची माती घेऊन आली. तुम्ही अख्खं येरुशलेम जरी घेऊन आले ना, घर जरी बांधलं ना, काय नाही होणार. वाचा त्याच्यामध्ये. खरे पाहिला असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यात झाली. त्यात बसलेल्या फटक्याने माराने तुम्हाला मला काय मिळालं आहे? आरोग्य कशामध्ये? देवाच्या वचनामध्ये आहे. मला आरोग्य देवाच्या वचनामध्ये आहे. तेलामध्ये आहे का? हा, पाण्यामध्ये आहे का? दूध समजा एक वयस्कर माणूस आहे. वयस्कर कोण येतं आता जरा ब्रदरच्या वयस्कर माणूस आहे. थोड्या वेळा ब्रदर आहे. आता दूध आणले बर का, वय किती झाले? 50. थोड्या वेळ 50. जरा दूध प्या. हे काय करेन? पिईल का दूध? आता काय पाहिजे ब्रदरला? भाकर पाहिजे, अन्न पाहिजे, सगळं पाहिजे. दूध फक्त कधी असतं? लहान लेकरू इकडे इकडे दूध कधी चालणार आहे? लहान लेकराला चालणार आहे. या लेकराला चालणार आहे का 50 वर्षाच्या? तुम्ही 50 वर्षापासून प्रार्थना येते. बोला, 50 वर्षापासून प्रार्थना येते, आराधना करतो, भक्ती करतो, सगळं करतो. पास्टर प्रार्थना करू. पास्टर बरं काही दुसरं आणत नाही. भीती वाटते कधी कधी. काही काही ठिकाणी तर चालू आहे सफरचंद, आशीर्वादी सफरचंद. काय काय म्हणतात, काय आता संत्री पण निघाले. त्याने आरोग्य का तुम्हाला? हे असं काय असं ना बाबा, ते देवापासून नाही. कार्य होणार तर कशापासून होणार आहे? मला वाचन. लहानपणी ठीक आहे, लहानपणी दूध द्या, ठीक आहे, थोड्या वेळ नवीन असताना. पण एवढं मोठं लेकरू झालंय, म्हातारा माणूस झालाय, तरी पण त्याला तुम्ही दूध पाजू लागले तर कसं काय होणार आहे? त्याची तब्येत वाढणार आहे का? हा, मग ते तुम्ही समजून घ्यायचं. आता माझं वय वाढले, मी प्रभू मध्ये खूप मोठा झालोय, आता मला त्यालाची गरज नाही. म्हणा ना, मी प्रभू मध्ये मोठा झालोय. म्हणा, मी प्रभू मध्ये मोठा झालोय, मला त्यालाची गरज नाही, मला पाण्याची गरज नाही. मला गरज आहे देवाच्या वचनाची गरज आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय सांगितलं वचनामध्ये? आरोग्य कशामध्ये आहे? देवाच्या वचनामध्ये आहे. शांती पण कोण देणार आहे? बघा ना, देवाचं वचन. तुम्हाला सांगतो, कधी कधी मला चिडचिडपणा होतो. चिडचिडपणा झाला का मी समजून घेतो, बाबा आता वचन वाचावं लागणार आहे आपल्याला. वचन वाचल्यावर माझं माइंड एकदम शांत होतं. करा ना स्टाईल असं शांत, डोळे झाकून करा शांत. देवाचं वचन ऐकल्यावर शांत वाटतं. डोक्यावर हात ठेव, खरंच शांत वाटत, शांत वाटणार. शांती कोण देतं? एक सेकंद फक्त डोक्यावर हात ठेवा. देवाचं वचन शांती देतं. चांगलं ठेवा, 2-3 असं शांती देतं. आता उघड्या डोळे. कसं वाटलं आता? वाटलं का नाही शांत? किती लोकांना शांत वाटलं? काही लोकांच्या हाता एवढे म्हणजे अर्ध वाटलं का? माझं याच्यामुळे मी असा हात करतोय. देवाचं वचन काय आहे? शांती देणार. मला शांती देणार आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकणार आहे, हो तुमच्या जीवनातला राग निघून जाणार आहे. हो तुम्ही किती भांडखोर असू द्या, काय असू द्या, शांती येणार आहे. काय येणार आहे? शांती येणार आहे. नाव फर्स्ट क्लास ठेवलेलं आहे, शांताबाई. आणि घरात खूप भांडणं, सासू सुनाचे मरणाचे भांडण. इथं पण काय काय बहिणी येतात ना, आमची सासू काय डेंजर आहे, शांती झाली नाही तिच्यामध्ये अजून. येशूची शांती झाली नाही. बहिणी पण सांगतात आमची सासू लय खूप अशी आहे, आणि सासू पण येतात आणि सासू पण आमची सून पाहिलं मास्टर तोंड पाहून वाकले. मी समजून घेतो, खूप प्रेम आहे यांच्यामध्ये. जर तुमच्यामध्ये देवाचं वचन असणार आहे तर शांती येणार आहे. कोणी आणणार आहे? देवाचं वचन काय आणतंय? आता तुम्हाला वाटतं का मी रागवतो? आता रागवतो बरं का, मी रागवतो, पण माझ्या रागामध्ये आरोग्य आहे, प्रेम आहे, सगळं काही भेटतं. मी कधी रागवतो ना तर लोकांचं जीवन पण बदलतं. बायबल मध्ये सांगितलं तुम्ही रागवा, पण रागात पाप करू नका. सूर्य मावळाच्या आत जमेट करायचंय. मग तुम्ही म्हणता पास्टर तुम्ही परमिशन दिली, मी परमिशन देणार नाही तुम्हाला. रागवायचं नाही,
हा प्रेज द लॉर्ड. रागावलं तर काय करायचं, शिव्या आपल्यामधून काय आलं नाही पाहिजे. माझा विषय काय आहे, काय देवाचं वचन काय देतं, तुम्हाला भांडायला परमिशन देतं का, रागवायचं. पण रागात तुम्ही काय करू नका, पाप करू नका. येशू ख्रिस्ताने एक वेळेस काय घेतलं, तोडा घेतला आणि तोडा घेऊन तो काय करू लागला, मंदिरामध्ये बाजार करणारे लोक बाजार करत होते. बाजार करत असताना येशूने काय केलेलं आहे, एक तोडा घेतलेला आहे आणि त्या लोकांना काय केलं, हुसकून लावलेला आहे. असे लोक देवाला आवडत नाही. बघा माझ्याकडे असे लोक आवडत नाही. चर्च मध्ये येतात, बाजार भरतात. यांनी बरं वाटतं औषध, परत अजून बचत गट किंवा असा गट किंवा तसा गट, चंबार चौकशा करायचा, ही तू कशी आहे, तू कसा आहे, अमुक आहे, याची इथलची चुकली तिकडं सगळ्या गावात डांगणवाडा करायचा. हे काय आहे, बाजार. अशा बाजार करणाऱ्या लोकांना देव काय करत आहे, हुसकून लावत आहे. सरळ प्रार्थनेला या, गपचित निघून जा, कोणाला विचारू नका. प्रेज द लॉर्ड शिवाय कोणाला काही विचारू नका. तू कसा आहे, तू पावडर कसा लावला, सगळं तिकडे समजून घ्या. मला आता ऑनलाईन मला बोलता येत नाही. कुठं होतो मी, देवाचं वचन शांती देणार आहे. आलेले बाजार भरवायचा का, इथं पण भरू नका आणि इथं पण भरू नका. बाजार तिकडे भरतोय, तिकडे जा. कांदे केवढ्याचे ते विचारा, पण इथं नका विचारू. इथं काय विचारा, तुम्ही देवाचं वचन काय ऐकलं. इथं तसं नाही. काय काय लोक तिकडं, अरे तू कितीची साडी घातली आणि तू कोणची लिपस्टिक लावली, आता नवीन स्टाईलची लिपस्टिक आली, कोणची लिपस्टिक आली, नवीन स्टाईलची लिपस्टिक आली. ती लिपस्टिक जातच नाही, किती घासलं तरी जातच नाही. आता एक सांगू का तुम्हाला, इसमें मैं वो बात नहीं कर सकता. तुम्ही जर लिपस्टिक लावत असेल, लाली लावत असेल, पावडर लावत असेल, तर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जाणार नाही. हालेलुया. तुम्हाला जर वचन माहित असेल तर तुम्ही लिपस्टिक लावणार नाही. तर काय म्हटलं, शांती कुठून येणार आहे, मला ते शेजारच्या म्हणा देवाच्या वचनात. देवाचं वचन जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या जीवनामध्ये दुष्काळ नसणार आहे. काय ठेवायचे, काय ठेवायचे, शेजारच्या सांगा, वचन ठेवायचे. कुठे ठेवायचे, काही काय लोक बोलतात, पास्टर आमच्याकडे बायबल आहे, जुनं आहे. काय म्हणते, जुनं बायबल आहे, कुठे आहे, मी म्हणतो कुठे आहे, हिला कळतं लगेच, मी मस्करी करतो. मी म्हणतो कुठे आहे, त्या पेटीत आहे. अरे बायबलचं वचन तुला कशासाठी दिलेलं आहे, जर तुझ्याकडे देवाचं वचन असणार आहे तर दुष्काळ नसणार आहे. देवाचं वचन असेल शांती असणार आहे. देवाचं वचन तुझ्याकडे असेल तर सगळ्यात महत्वाचं तुझ्याकडे आरोग्य असणार आहे. देवाचं वचन तुझ्याकडे असेल बरकत असणार आहे. देवाचं वचन तुझ्याकडे असेल तुला पाणी भेटणार आहे. देवाचं वचन जर असेल तर तुला भाकर भेटणार आहे, तुला अनेक गोष्टी भेटणार आहे. हालेलुया, हालेलुया. काय पाहिजे ना आपल्याकडे, इल्याकडे काय होतं, भाकर होती, भाकर, देवाचं वचन. आणि आता माहित आहे का तुम्हाला, एक सगळ्यात स्पष्ट सांगतो, देवाचं वचन म्हणजे येशू आहे. वाचा योहान कृषी वर्तमान त्याचा 6वा अध्याय. येशू म्हणतो ना, मी जीवनाची भाकर आहे. कोणाला सापडलं तर वाचा, मला पण सांगा. 6:48. मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. स्वर्गातून उतरलेली भाकर काय आहे, येशू आहे. जर आपण येशूला खात असेल तर आपल्यामध्ये काय येणार नाहीये, मरण येणार नाही. बोला ना, काय येणार नाहीये. पाय दुखतेत का तुमचे, उभं राहायचं का, किती लोकांना उभं राहायचंय, नाही राहायचं. गुड, टाळे वाजा एकमेकांसाठी. तर
बायबल मध्ये सांगितलं की मीच जीवनाची काय आहे, भाकर आहे. येशू काय आहे बोला ना आता, जीवनाची भाकर आहे. येशू आपल्याकडे असेल तर आपल्याला भूक लागणार नाहीये. येशू आपल्याकडे असेल तहान लागणार नाहीये. येशूकडे काय आहे, आरोग्य आहे. येशूकडे काय आहे, चांगली आहे. येशूकडे काय आहे, शांती आहे. येशू काय करू शकतो, पापाची क्षमा करू शकतो. या वाकरीला जपून ठेवायचं. येशूकडे काय आहे, वचन आहे. आणि येशू काय आहे, वचन आहे. मला येशू वचन आहे. येशू भाकर आहे. तर येशू आपल्याकडे असेल तर तुमचे माझे किती करोडाचे पाप असू द्या, पापांची क्षमा होणार. काय होणार आहे, पापांची क्षमा. काही किती कापा, कोंबड कापा, बकर कापा, यांनी नाही होणार. म्हणा तुम्हाला पापांची क्षमा येशूकडे मागावा लागेल. शेजारच्या म्हणा तुम्हाला लगेच. काही का लोक एवढे शहाणे, फास्ट आम्हाला व्यसन आहे ना, मग आता मिस्त्री सुटत नाही, मग आता काय करतो माहिती का, म्हातारा झाल्यावर माफी मागतो. पण त्याच्या अगोदर तुला अटॅक आला गेला, मग कुठे जाशील, कधी मागायची. मला परमेश्वर आता संधी देतोय. येशू काय करतो, हा पापाची क्षमा. येशूकडे काय आहे, कारण की बायबल मध्ये सांगितलं येशूच्या हातामधून काय झालेलं आहे, रक्त बाहेर आलेलं आहे. त्याच्या डोक्यामधून काय आलेलं आहे, रक्त बाहेर आलेलं आहे. 39 फटके मारलेले, त्याची पाठ नांगरण्यात आलेली आहे. त्याच्या शरीरातल्या प्रत्येक भागामधून काय बाहेर आलेले, रक्त बाहेर आलेलं आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी खंडणी मोजून तुम्हाला मला विकत घेतलेला आहे, रक्ताने विकत घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला मला येशूकडे यायचंय. येशू वलांडण्याचा कोकरा झाला. मला येशू वलांडण्याचा कोकरा झाला. येशू आपल्यासाठी मारला गेलेला आहे. तुम्ही आणि मी पाप केले होते, त्या पित्याचं प्रेम त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी येशूला पाठवलं, सख्या मुलाला पाठवलं. आणि त्या मुलाने बापाचं ऐकलं, आणि बापाचं ऐकून त्याने काय झालेलं आहे, तुमचं आणि माझं पाप स्वतःवर घेतलं. तो मरण पावलेला आहे, तो गाडला गेला. तिसऱ्या दिवशी उठला, 40 दिवस 40 रात्र थांबला, स्वर्गात घेतला गेला. तोच येशू तुम्हाला मला घ्यायला येणार. किती लोक आमेन म्हणणार आहे, येशू घ्यायला येणार आहे का नाही, वाट पाहतात का नाही. मग पाप जर ठेवलं तर काय होईल, हा कोणाविषयी काय असेल माफ करून टाका, आजच माफ करून टाका. तंबाखू खात असेल फेकून द्या. ते तंबाखू जवळ काय, तुमचं तंबाखूवर प्रेम आहे का ईश्वर प्रेम आहे, हा सांगा ना. गुटख्यावर प्रेम आहे का ईश्वर प्रेम आहे. तो गुटखावाला पण लिहून ठेवतो कॅन्सरचं, त्याने इथं चित्र लावून ठेवतो तिथं, खाऊ नका हे. तो सांगतो खाऊ नका, मरताना कॅन्सर होईल. तरी लोक ऐकत नाही, तरी खातात. बघा इतकं प्रेम आहे त्या देवाचं तुमच्यावर, माझ्यावर एवढं प्रेम आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी एक पुत्राला कशावर दिलंय, वधस्तंभावर दिलं. तुम्ही द्या बरं तुमच्या मुलाला, म्हणा बरं आज चर्चला सोडून जा. नको नको, जंगलात याचे चर्च काट आहेत तिथं, माझा मुलगा काय करेल, हा लगेच म्हणताना असं. लेकराला काम जरी सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटतं. नको नको, त्याला चटाई उचलायला नका लावू, हे नका करतो लावू. आशीर्वाद आहे म्हणा त्याच्यामध्ये. देवाचं कुठलंही काम असू द्या, करा. का करायचंय, त्याच्यामध्ये काय आहे, आशीर्वाद आहे. त्या बापाने, त्या पित्याने, त्या परमेश्वराने विचार नाही केला की तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने कुठलाच विचार केलेला नाही. त्यांनी काय केलं, स्वतःच्या मुलाचा त्याने काय केलं, त्याग केला. येशू वधस्तंभावर काय म्हणतो, हे देवा, हे पित्या, तू माझा त्याग का केला. प्रेज द लॉर्ड. असा त्याग तुम्ही करणार आहे का, तुम्ही 10च्या 11ला येतात, तुम्ही काय त्याग करता, काहीतरी वाटलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. उशिरा येणार लोकांना तुम्ही किती बोला, आम्ही आईनी बरगट, आम्ही उशिराच येणार. काय त्याग केला, त्या त्यागाबद्दल तर बघा. काय काय लोक म्हणतात आम्ही नोकरीला आहे. अरे ती नोकरी दिली कुणी तुला, देवाने दिली, तू देवाला वेळ देत नाही. काय काय लोक म्हणतात लग्न आहे, माझ्याकडे लग्नाचे ना असे लग्न मी रिजेक्ट करतो. माझ्याकडे रविवारचे आले ना मी जात नाही, काही मान देत नाही. सरळ त्याला माहिती हा 4च्या पुढे येईल. मला 2 चर्च असतात, चर्च घेतल्याशिवाय मी जात नाही. मी आजही लोकांना सांगितलं, मी रविवारी जरी गेलो ना, इथं डेड बॉडी ठेवा, ते चर्च चाला नंतर पुरा. सन्मान कोणाला द्यायचा आहे,
म्हणा देवाला, देवाच्या वचनाला, देवाच्या सेवकाला, देवाच्या लोकांचा सन्मान करायचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचा माझा सन्मान कुणी केला माहिती का? देवाने केला. कसा केलेला आहे? त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. पुत्राने देखील तुमचा माझा काय केलं? सन्मान केलेला आहे. तुमचा माझा सन्मान कोण करत? पवित्र आत्मा पण करत आहे. पिता करत आहे, पुत्र करत आहे, पवित्र आत्मा पण करत आहे. तुम्हाला मला काय करायचंय? काय करायचंय? कोणाचं करायचंय? बोला ना. कोणाचं सन्मान करायचं? वेळेत कोणाचं सन्मान करायला यायचंय? वेळेत लक्ष द्या. वेळेत कोणाचं सन्मान करायला यायचंय? म्हणा देवाचा. वेळेत कोणाचं सन्मान करायला यायचंय? वेळेत कोणाचं सन्मान करायला यायचंय? आणि मागचे कोणाचा? कारण की पिता, पुत्र, पवित्र आत्म्याने तुमचा माझा तो काय करत? सन्मान करत आहे. म्हणून आपल्याला पण देवाचा सन्मान करायचा. कारण की त्या परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी कोणता एक पुत्र ठेवलेला नाहीये. तो येशू आपल्यासाठी काय आहे? जीवनाची भाकर आहे. काही लोक इथं तुम्हाला ओरिजिनल रोटी मिळणार आहे, कामाला पळतात रोटी. त्या काही लोक चर्च बुडून जातात ना कामाला, तिथं आशीर्वाद नाहीये. आशीर्वाद चर्च मध्ये. 18 वर्षाची एक कुबडी स्त्री कुठे येऊन बरी झाली? सभास्थानामध्ये. वाळलेला हाताचा मनुष्य, हो त्याचा हात वाळलेला होता, सभास्थानामध्ये क्लिअर झालेला आहे. हालेलुया. कुठे यायचंय तुम्हाला? येशूकडे यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही येशूकडे येणार आहे, तुम्हाला आरोग्य आहे, तुम्हाला हर एक गोष्ट कोण देणार आहे? येशू देणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोकांना कळले? काय पाहिजे ना आपल्याकडे? वचन असलं तर काय राहणार नाहीये. म्हणा दुष्काळ राहणार नाही. म्हणा वचन असलं तर दुष्काळ राहणार नाही. देव बरोबर राहणार. देव कुठं बरोबर असतो? ज्याच्याकडे वचन आहे त्याच्या बरोबर असतो. तुम्हाला माहितीये का? येशूची परीक्षा झाली आणि कोण आलं नंतर? देवदूताला पाठवलं. हा परीक्षेमध्ये पास झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय व्हायचंय? म्हणा परीक्षेमध्ये पास व्हायचे. पण काय पाहिजे? देवाचं वचन. उभं राहा सगळ्यांनी.